गुड मॉर्निंग सर्वांना। मणिमाऊ आज काय आलेली नाही अजून आपली। पूर्वा दीदी क्लासला गेलेली एवढ्यातच। तिचा आज लवकर क्लास होता 7 वाजेला, 7 ते 9 आणि मग त्यानंतर स्कूल असे काहीसा टाइम चेंज झालेला आहे। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। मणिमाऊ आल्यावर आपण आता तिला दूध देऊया, तोपर्यंत आपण बाहेरचं आवरून येऊ। आता बाहेरची सर्व साफसफाई झालेली, आपली रांगोळी काढून घेतलेली, सर्वीकडे सडा वगैरे मारून आणि पेपरही आलेला आहे। आपल्या गिलक्याला छान गिलकेही आलेले आणि गुलाबही आलेली, तेही दाखवते मी तुम्हाला। कुंडीमध्ये गुलाब लावलेला आहे, किती छान गुलाब आलेले त्याला। आणि इकडे गिलक्याच्या झाडावर गिलके आलेले, त्या साईडने असे 2-3 आलेले। एक भाजीचं काम झालेलं आहे आपलं। हे बघा इथे कळी आहे आणि इकडनं पण आलेले असे 2-3 गिलके आलेले आणि आपला पेपरही आलेला आहे। दिव्य मराठी, सोमवार 23 डिसेंबर 2024। आज दिव्य मराठी दिलेला आहे, कधी दिव्य मराठी कधी लोकमत येतं। आणि ही पुरवणी त्यातली। आज काय असं फ्रंट पेजला सुविचार नाही दिसत आहे, तर चला आपण आता पेपरमध्ये घेऊन जाऊया। पक्ष्यांचा छान किलबिलाट चालू आहे आणि आपली मणिमाऊ काही आलेली नाही। इकडे सूर्यदेवताही आलेले, मणिमाऊ का आणि आली काही कळायला मार्ग नाही। मावशीने हे बघा मस्त लाल लाल कांदे पाठवलेले आणि भरपूर असा वानोळा आलेला आहे। भरपूर भाज्या, कोथिंबीर, मिरच्या, कांद्याची पात, अजून काय काय आहे। छान छान असं वानोळा पाठवलेला आहे आपल्याला, आयता मायता घरी आलेला आहे अगदी। देवपूजा झाली, आपण आता तुळशीमध्ये अगरबत्ती लावून घेऊ। आणि आपली पूर्वा दीदी पण आलेली आहे बघा क्लासवर ना। किती वाजलेले तुझ्या घड्याळात आम्हाला दाखव। 9:08 उलट दिसेल का? नाही, 9:08 चला आपण आता तुळशीमध्ये अगरबत्ती लावून घेऊ। आता नाश्त्याचं बघू यांचं काय। आता पुढे पण अशी एक तुलसी मैया आहे आपली। माझी देवपूजा झाली, तुळशीची पूजा झाली आणि आपली आता पूर्वा दीदी मंदिरात चाललेली आहे। क्लासवरून आली आहे, तिच्यासोबत दादूही जातोय। दादू पण रेडी होतोय आणि दोघं इथे जवळच कॉलनीमध्ये मंदिर आहे महादेवांचं, तर तिथे रोज दर्शनासाठी जातात ते दोघं। पूर्वाचे पप्पा पण रेडी झालेले आहे, आता सर्वांचीच तयारी झालेली आहे। दादू काय रेडी होऊन येत होता ना। हे बघा दादूची पण तयारी झाली आहे, तोही चालला आहे दीदीसोबत। हे बघा दादू आणि दीदी मंदिरात जाऊन आलेले आहे, जोडी आपली। असते मम्मीचं काय चाललंय असं। चला नाश्ता करायचा नाही का तुम्हाला? नमस्कार। काल आपण पीठ दळून आणलं होतं, ते असं मोठ्या अशा भांड्यामध्ये बघा सर्व स्टोर करून ठेवू आपण सर्व एकाच वेळेला। असं मोठा ड्रम केलेला आहे। हे बघा हा ड्रम असा जुन्या साड्यांवर दारावर घेतलेला आहे, छान उपयोगाची वस्तू झालेली आपली। तसं सर्व पॅक करून बरेच दिवस मग आपल्याला काही टेन्शन राहत नाही, स्टोर करायला सोपं जातं। आज काय कळत नाही तिला का काही, काल जखम झालेली होती, आज काय कधी सकाळी मी उठली तेव्हा। अरे बापरे, ती बसलेली किती वेळ, आम्ही तरी वाट बघितली ना। मग आता 2-3 वेळेला तिथं भिंती जाऊन हो ना, कारण परवा तिच्या पाठीला खूप मोठी जखम झालेली होती। येऊन बसलेली होती। हा मला नाही केलं का? हो करत होती, पण मी पण होती ना, मला कुठं तू फ्रेश होत होती तेव्हा। तेव्हा येऊन पण रिटर्न गेली। पूर्वाला काल नवीन पॅन्ट आणली बघा, ट्रॅक पॅन्ट। दादू पण आणली बघी, दादूची पण बघा। फास्टेस्ट कॅमेरामॅन आहे तो। ओके चला बाय बाय करू आता पप्पांना। आणि मुलांना आज लेट स्कूल आहे, म्हणजे त्यांचा टायमिंग थोडासा चेंज झालेला आहे। त्यांचं वार्षिक स्नेह संमेलन आहे, तर मग काही शाळेची वेळ बदललेली आहे। हो आज सोमवार आहे, सोमवारी इकडे आठवडे बाजार असतो, पण आज आपल्याला आठवडे बाजारात जायची गरज नाही। काल आपल्या मावशीकडून भरपूर असा भाजीपाला आलेला आहे। कांद्याची पात आलेली, हे बघा ती मी आता कापून घेतलेली, आपल्याला आता बनवायची जेवणामध्ये ती सकाळच्या। मेथी आलेली भरपूर आहे बघा, ती अजून निवडायची बाकी, निवडलेली नाही, वेळ नाही मिळाला अजून। हिरव्यागार अशा ताज्या शेतातल्या मिरच्या आलेल्या आहे, फ्रेश अगदी। आणि अशा फ्रेश असल्या या फ्रीजमध्ये छान स्टोर करून ठेवले तर जास्त दिवस टिकतातही। आणि कांदे आलेले, नवे कांदे एकदम छान ताजे तेही। आणि कोथिंबीर,
तीही भरपूर आहे. आणि लिंबू, फ्रेश लिंबू, एकदम मोठे मोठे आणि फ्रेश लिंबू आहे. असा काहीसा भाजीपाला आपल्याला वानोळा आलेला आहे मावशीकडनं, त्यामुळे आजचा सोमवारचा बाजार कॅन्सल. आपल्या इकडे फ्रेश भाजीपाला आणि घड्याळामध्ये वाजलेले आहे 11:15. पण काय झालं माहिती नाही, मनीमाऊ काही आलेलीच नाही आहे आणि ते आम्हाला इतकं चुकल्यासारखं होतं आहे. सकाळी आलेली पूर्वा दिदी बोलली, पण ती आम्हाला काही भेटलेली नाही. तिची प्लेटही पडलेली इथे. तर ती आल्याशिवाय जसं दिवसाला सुरुवात होत नाही. बऱ्याचदा डोकवून बघितलं बाहेर, पण ती काही दिसत नाही. काय झालं काही कळायला मार्ग नाही. दवाखान्यामध्ये डबा पाठवायचा आहे, तर आपला डबा रेडी झालेला आहे. डब्यासोबत आपण हे खजूरचं पॅकेटही पाठवू. नाशिकवरनं ताई आले होते, त्यांनी आणलेलं आहे. आणि हे भाजीपाला आपला अजून सेट करायचा राहिलेला आहे. मेथीची भाजी निवडायची आहे, पण आता काही वेळ नाही, आता भरपूर कामं आहे. तर आपण एकदा आता सर्व कामं आवरून घेऊ आणि मग नंतर निवांत मेथीची भाजी दुपारच्या वेळेमध्ये निवडूया. आणि काहीसा आता हे डबा घेऊन जातील. 1 वाजायला 20 मिनिटं बाकी आहे. आपला स्वयंपाकही झाला आहे आणि दवाखान्यातला टिफिनही गेला आहे. आणि आता वेळ होता तर मग मी हे मिशोवरनं म्हणजे पूर्वा दिदीने मागवलं आहे सोपचा स्टँड, इथे बेसिंगजवळ लावायला. तर तो सेट करून घेतला आहे. हे बघा, असं त्याला छान चिटकवायला हे असतं, म्हणजे फक्त रेडी टू यूज अशा पद्धतीचं आहे. त्याला मस्त असं पॅक करून घेतलं आहे. खाली इथे साबण आणि स्क्रब ठेवला आहे आणि वरती लिक्विड. दिसायलाही छान दिसतं आणि स्वच्छही राहतं. आणि हा आपला मनी प्लॅन. अजून जेवायला वेळ आहे, पूरज पप्पा काय आलेले नाही, ते आल्यानंतर जेवण करू आपण. चला, घड्याळात 8 वाजले. आता टिफिन घ्यायला पूरज पप्पा आले, त्यांच्याकडे देते दवाखान्यातला टिफिन. आज काही गेलो नाही आम्ही, कारण थंडी पण जास्त आहे आणि आज पाय दुखताय जरा, त्याच्यामुळे पाय नको. आणि ते आल्यावर मग जेवण करू. आता ते किती वेळात येतं त्यावर आवरल्यावर फिरायला जाऊ का नाही ते पण सांगते मी तुम्हाला. बाय बाय. काढू दिले सकाळी शूटमध्ये बघितलं होतं ना तुम्ही गिलक, तर हे बघा पूर्वा दीदीने ते छान कट करून आणलेलं आहे. बघू कसं आहे. मस्त कवळं कवळं गिलक आहे. याच्या म्हणाचे देऊ ना ते का. आपण आता ह्या आठवड्यात गिलक भरपूर वेळा खाल्लेलं आहे. सारखं नाही चालणार. उद्या परवा ही येतीलच. आता आहे 2-3 कळे आलेले आहे, त्याची छान भाजी बनेलच. तर त्या काही भाजी वगैरे करून खायचे, तर एकदम कवळं आहे मस्त. घड्याळात वाजलेले 10:30. आम्ही आता एक चक्कर मारून आणि घराकडे जाऊया. सध्या लवकर आवरत नाही, त्याच्यामुळे फिरायलाही वेळ मिळत नाही. शेकोटीकडे तर जाणंही होऊ नाही राहिलं. आणि पूर्वा दिदी आता घरी आहे, अभ्यास करते. आम्ही एक चक्कर मारून लगेचच घरी जाऊ, कारण जास्त वेळ होऊन जातो. मग त्यानंतर एडिटिंग वगैरे झोपायला खूपच वेळ होऊन जातो. तर गुड नाईट सर्वांना. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथंच झोपले वाटतं, दिवसभर खूप थकलेले आहे. तर भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.